जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ कुठला ते थंबनेलवर तर तुम्हाला समजलं असेल। बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना फॉलोअर्स आहेत ते वाढवता येत नव्हते, मला सुद्धा येत नव्हते। मी कालच व्हिडिओ एक अपलोड केला, त्यात तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता आणि आजच्या इम्प्रूव्हमेंट बघू शकता। काही गोष्टी केल्या, कशा पद्धतीतून मी फॉलोअर्स वाढले, काही गोष्टी ज्या की असतात मेन गोष्टी त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात। जर ही जी की व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहिला तरच तुम्हाला सांगतो ह्या ज्या ट्रिक आहेत त्या वर्क होणार आहेत, अन्यथा वर्क होणार नाहीत। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो फॉलोअर जे वाढवायचे तुम्ही कोणत्या ॲपच्या द्वारे वाढवू शकता किंवा कशाने वाढवू शकता, सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले सांगतो चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी ज्या काही ट्रिक सांगतो ह्या संपूर्ण तुम्हाला ॲप्लाय करायची तुमच्या इंस्टाग्राममध्ये, कशा पद्धतीने ॲप्लाय करायचं सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी जसं की काल व्हिडिओ एक अपलोड केला त्यात तुम्ही बघू शकता इम्प्रूव्हमेंट त्यात फॉलोअरची आणि आजच्या फॉलोअरमध्ये किती फरक आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगा इंस्टाग्राम मी ओपन करून घेतो। इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कसं असतं, थोडंसं मी इथून रिफ्रेश करून घेतो। ओके, रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला फॉलोअर्स दिसत असतील, जसं की आता बघू शकता 32, 40, 200 असे फॉलोअर्स माझे वाढत आहेत। हे कशाने वाढत आहेत, जे की मी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा यूज केला नाही, काही सुद्धा मी केलेलं नाही। एक गोष्ट म्हणजे बघू शकता प्रोफाईलवर जर मी ते क्लिक केलं तर बघू शकता थोडंसं मी रिफ्रेश करून घेतो। जसं की मी रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता इथे फॉलोअर्समध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसते। बघू शकता इथे रिफ्रेश केल्यानंतर जे की माझी इथे बघू शकता रील्स कुठली व्हायरल झाली ही बघू शकता, ही बघू शकता, ही बघू शकता रील्स ही माझी व्हायरल झाली। थोडंसं मी इथून आवाज पण थोडासा कमी करून घेतो, जे की इथे ह्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला येथे बघू शकता सगळ्यात पहिले तर बघू शकता लाईक्स किती आलेत, कमेंट्स किती आलेत, शेअर किती आलेत आणि सेव्ह किती आलेत। ह्या गोष्टी मॅटर करतात इंस्टाग्रामची रील्स व्हायरल होण्यासाठी। ह्या सगळ्या गोष्टी कशा आणायच्या ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वर्किंग ट्रिक आहे। आता मला एक गोष्ट सांगा, जी की आता मी ही रील्स अपलोड केल्या ह्या टॉपिकमधल्या रील्स आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत। इथे गेल्यानंतर बघू शकता फॉलोअर्स किती 132 फक्त एका रील्समधून या फॉलोअर्स भेटले, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत आहे, डे बाय डे वाढत आहेत। ओके, ह्यात बघू शकता सेव्ह किती लोकांनी केलं आहे, लाईक्स किती केलं, कमेंट्स किती केलं, सगळं काय बघू शकता। आता हा टॉपिक होता कशात सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जी की लोगो असतात गणपतीत ते टॉपिक होता, आणि हा टॉपिक आहे आत्ता तुम्हाला माहिती असेल गणपतीचा सीझन आहे, त्यामुळे हा मी टॉपिक टाकल्यामुळे हा व्हायरल झाला आणि हा अजून सुद्धा व्हायरल होणार। कारण का तुम्हाला सांगतो जसे गणपतीचे दिवस जसे येत राहतील तशा पद्धतीतून लोक आहेत, तर हा टॉपिक आहे जास्त करून मोर सचिन। आता बघू शकता जे की मला 14,000 व्ह्यूज आलेत। आता हा टॉपिक आहे जास्त करून मोर जी की आहे हा सजेशन करत आहे इंस्टाग्राम, डे बाय डे मला यातून फॉलोअर्स सुद्धा भेटत आहेत। जसं की मी इथे रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता इथे फॉलोअर्स सुद्धा तुम्हाला इथे अशा पद्धतीतून दिसत आहेत। तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुमचे फॉलोअर्स जर वाढत नसतील, सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, एखादा जी की आता ट्रेंडिंग टॉपिक कोणता आहे पाहायचा तुमच्या कॅटेगरीनुसार। ट्रेंडिंग टॉपिक असतो तो टॉपिक पकडायचा, एकदा त्या टॉपिकमध्ये रील्स अपलोड करून पाहिजे। जर समजा त्यात जर व्हायरल झाले तर दुसरा एखादा कुठला ट्रेंडिंग टॉपिक असतो तिची रील्स क्रिएट करायची, ती अपलोड करायची। तुम्हाला सांगतो जितका तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक पकडशीला तितक्या लवकर तुमचे रील्स आहेत ते व्हायरल होणार। जसं की ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे असा टॉपिक पडतो, जसं की आता तुम्हाला माहिती आहे गणपतीचे जी की आहेत, आता तुम्हाला माहिती आहे मोरल्यामध्ये येतील अशा पद्धतीतून मी टॉपिक पकडला आणि त्यानुसार मी रील्स अपलोड केल्यानंतर मला व्ह्यूज आलेत। त्यानंतर बघू शकता ह्याला व्ह्यूज आल्यामुळे ही सुद्धा माझी रील्स आहे ती व्हायरल झाले, ही सुद्धा माझी व्हायरल झाले, ही सुद्धा व्हायरल झाले, ही सुद्धा व्हायरल झाले, ही सुद्धा। फक्त तुम्हाला काय करायचं असं नाही की तुम्ही आज रील्स टाकली उद्या तुमची जी ट्रेंडिंग टॉपिक जरी धरून टाकला तरी सुद्धा तुमची उद्या व्हायरल होईल अशी गॅरंटी नाही, कारण की ह्याला तुम्हाला 4 ते 5-6 महिने तर द्यावे लागतील, नंतर तुमचे रील्स हळूहळू व्हायरल होत राहतील। जसं की आता बघू शकता ही माझी रील्स आहे, ही माझी व्हायरल झालेली आहे। ही व्हायरल झाली काल मी रील्स टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो 1 तास 2 तासाच्या आत मला 400 ते 500 व्ह्यूज आल्यानंतर रील्स आहे ती व्हायरल झालेली आहे। त्यानंतर बघू शकता इथे फॉलोअर्समध्ये सुद्धा माझी जी की आहे ग्रोथ झाली बघू शकता, मी रिफ्रेश केल्यानंतर 1, 2, 4, 3 असे फॉलोअर्स सुद्धा वाढत आहेत। जर हे तुम्हाला एकच ट्रिक सांगतो, तुम्ही रेग्युलर रील्स अपलोड करा। सगळ्यात पहिली तर ही गोष्ट आहे, म्हणजे कन्सिस्टंटने तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे आज व्हिडिओ टाकल्यानंतर उद्या पण टाकायचा, परवा पण टाकायचा, डेली टाकायचा आहे। व्ह्यूज येऊ न येऊ हे काय मॅटर तुम्हाला करत नाही। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेंडिंग जो टॉपिक असेल तो सुद्धा टॉपिक तुम्हाला पकडायचा, ट्रेंडिंग सुद्धा टॉपिक धरायचा आणि असा रेग्युलर टॉपिक सुद्धा धरायचा, दोन्ही टॉपिक तुम्हाला धरायचे आणि रेग्युलर रील्स अपलोड करायचे। दुसरी गोष्ट काय करायचं आहे, तुमच्यापर्यंत मोठा एखादा क्रिएटर असेल त्याची आयडी ओपन करून घ्यायचं। जसं की आता इथून मी कोणताही क्रिएटर असेल, जसं की आता ही मी जी की आयडी असेल याच्यावर क्लिक करून ही आयडी आहे ती मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर येथे बघू शकता येथे तुम्हाला एक बघायचं आहे यांच्या कोणत्या रील्सला जास्त व्ह्यूज आले तो टॉपिक लगेच पकडायचा। जसं की इथे गेल्यानंतर तुम्हाला समजतं, त्यानंतर डायरेक्ट तो टॉपिक पकडायचा। जसं की आता बघू शकता 1 मिलियन ह्या रील्सला व्ह्यूज आलेत बघू शकता, तर हा डायरेक्ट टॉपिक पकडायचा आणि ह्या टॉपिकच्या रील्स आहेत ते अपलोड करायच्या, रिअपलोड करायच्या। आणि ह्या ट्रिक 100% वर्किंग आहेत आणि तुमची रील्स आहे
पहिल्या परत जास्त बूस्ट घेणार, लगी नाही, पण तुमचे 1 2 3 4 दिवसांनी थोडी बूस्ट नक्की घेणार आहे. ह्या ट्रिक मी स्वतः अप्लाय केलं. तुम्हाला जर पटत नसेल तर आपली मागली एक मी व्हिडिओ अपलोड केला, त्यात तुम्ही बघू शकता फॉलोअरचा आणि ह्यात इम्प्रूव्हमेंट किती झाले. 100-200 फॉलोअरचा इम्प्रूव्हमेंट सहज झालेली आहे. अशा पद्धतीतून तुम्हाला जी काही आहे थोडीशी ट्रिक वापरल्यानंतर जी काही आहे तुमची इंस्टाग्रामची रील्स आहे 100% व्हायरल होते. त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायचं आहे, तुम्हाला ChatGPT ओपन करून तुमचा टॉपिक इथे सर्च करायचा आहे. हा मेन पॉईंट येतो. तुमचा काय टॉपिक आहे तो इथे टाईप करायचा आणि ChatGPT म्हणायचा हा माझा टॉपिक आहे आणि याचा मला SEO करून द्या व्हायरल, आणि डायरेक्ट सेंड करायचा. आणि त्यानंतर ChatGPT काय करतं, तुमचा जी काही असेल त्याचा पूर्णपणे SEO करून देतं. हॅशटॅग तुम्हाला देतं, सगळे टायटल, ह्या सगळ्या गोष्टी देतं. ह्या सगळ्या तुम्हाला कॉपी करायच्या आणि जाऊन तुम्ही ज्यावेळेस रील्स अपलोड करता तिथे तुम्हाला पेस्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला जी काही असेल थोडं अशा पद्धतीने बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल जशी कव्हर पेज मी लावली, अशा पद्धतीने कव्हर पेज लावून त्यानंतर तुम्हाला जी काही आहे लोकेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला टाकून जी काही आहे रील्स अपलोड करायच्या. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ट्रेंडिंग टॉपिक जर असेल तर तुमची रील्स जी 100% व्हायरल होणार. जो की माझा टॉपिक होता, हा टॉपिक अजूनपर्यंत कोणी यूज केलेला नाही आणि त्यामुळे ही रील्स आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल झाली. जसं की बघू शकता माझा जो की टॉपिक तुम्हाला इथे हा जो की टॉपिक होता, ह्या टॉपिकमुळे माझ्या रील्स आहेत सगळ्या व्हायरल झाल्यात. अशा पद्धतीतून तुम्हाला जी काही आहे इंस्टाग्रामवर जर लवकरात लवकर फॉलोअर्स जर वाढवायचे असतील तर ही एकच ट्रिक आहे. ह्या ट्रिकच्या मदतीतून तुमचे रील्स आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल होईल. एक रील व्हायरल झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या बाकी सगळ्या रील्स आहेत त्या व्हायरल होऊ शकतात. त्यामुळे ही ट्रिक आहे नक्की एकदा अप्लाय करा आणि तुमचे फॉलोअर्स वाढत होते की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशाच व्हिडिओ.